सन्माननीय श्री रामानंद, सन्माननीय श्री फुलारे हे स्वतः आय जी आणि ॲडिशनल आय जी, त्याचबरोबर SP आणि CIDचे संबंधित DYSP अशा सगळ्या 5 जणांशी माझी बैठक झाली. त्यांना जे मी निवेदन दिलेलं आहे त्याची मी परत आपल्याला सगळ्यांना फोटो पाठवते. परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मृत्यू झालेले आहेत ते तशी लक्षणं असणारे जे कोणी रुग्ण त्या काळामध्ये हॉस्पिटलमधून बरे होऊन गेले असतील त्यांची संख्यासुद्धा मोजदाद करण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय व्यावसायिकांचं सहकार्य मागावं. त्याचबरोबर ज्या मृत्यू त्या काळात झालेले आहेत तर त्यांच्या लक्षणांमध्ये आला आणि अटॅकनी गेला किंवा कशाने गेला हे कळलं नाही तर मग पोस्टमॉर्टम होतं. परंतु नुसतंच जिथे दुसरंच काही कारण दाखवलं गेलं असेल त्या प्रत्येक मृत्यूच्या संदर्भातली तपशीलवार माहिती जमा करून त्यामधून जे काही सत्य असेल ते समोर यावं. त्याचबरोबर बरेचसे रुग्ण हे आजारी पडल्यावर किंवा त्यांचा मृत्यू झाल्यावरती दुसऱ्या भागात सुद्धा निघून गेलेले आहेत. मग ते कर्नाटक, लातूर, बिहार अशा ठिकाणी गेलेले आहेत. तर असे जे लापता झालेले लोक आहेत त्यांचीसुद्धा नोंद होण्याच्या दृष्टिकोनातून अगदी महाराष्ट्रामध्ये दूरदर्शनवरून त्या तुमच्या माध्यमातून एखादं आवाहन खेड्यापाड्यातील लोकांना कळावं की अशा प्रकारची लक्षणं येऊन पुण्याहून दगावलेला कोणी असेल व्यक्ती तर त्याची माहिती कुटुंबियांनी द्यावी किंवा त्यांच्यावरती कोणी दबाव आणून मुद्दाम त्यांना गायब करतायत का हे पण तपासलं जावं. अशा संदर्भातली सूचना झाली. दुसरं जे आरोपीचे लोक असतात ते बऱ्याच वेळेला लोकांची अशी दिशाभूल करतात की CID तर एक दिवस तपास करून जातात आणि नंतर तुमची गाठ लोकलच लोकांशी आहे. तर या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड आणि हडपसर या दोन्ही ठिकाणी एक संपर्क अधिकाऱ्यांना करता येईल अशा प्रकारचं कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावं आणि एखादा WhatsApp नंबर ताबडतोब म्हणजे ते दोघंही जे DYSP आहेत त्यांचे नंबर तुमच्याकडून पब्लिक करण्यात यावे की या दारूच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या लोकांनी निर्भयपणाने त्यांच्याकडे थेटपणाने पोचवाव्या की जेणेकरून लोकांनी पूर्वी निवेदनं दिली असतील पण त्याच्यावर कारवाई झाली नसेल तर त्या निवेदनाची माहितीसुद्धा CID पोलिसांना कळवावी जेणेकरून कुठे कुठे हलगर्जीपणा झाला या सगळे मुद्दे समोर येतील. माझी जवळजवळ 35 मिनटं तपशीलवार चर्चा झाली. बऱ्याचशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी पण मला अनेक माहिती सांगितलेली आहे. त्यातली अनेक माहिती संवेदनशील असल्यामुळे या संदर्भामध्ये आम्ही दिलेल्या सगळ्या सूचना जरी सांगू शकले नाही तरीसुद्धा काही वस्त्यांमध्ये लोकांवरती दबाव आहे. विशेषतः हडपसर भागामध्ये आहे, फुगेवाडीमध्ये आहे, इतर काही वस्त्यांमध्ये आहे. तर त्या दबावाला जबाबदार असणारे जे कोणी गावगुंडपणा करत असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी. पोलिसांचं निलंबन झालं तरी अनेक निलंबन झालेले अधिकारी तिथेच थांबून पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये थांबून काही वेळेला हस्तक्षेप करण्याची सुद्धा भीती असते आणि या दृष्टिकोनातून त्याबद्दलची सुद्धा योग्य ती दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पण ताई जर बघायला गेलोय तर आज 4 दिवस झाले CID कडे केस आहे. एका बाजूला मृत्यूंची संख्या अनेक ठिकाणी 21, 20, 22 अशा आहेत पण CIDनी जो अधिकृत आकडा दिलेला आहे तो 15 आहे. मग तफावत नेमकं कोणाकडे या संदर्भामध्ये आता त्यांचा अजून तपास चालला आहे. तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे आणि त्यामुळे लवकरच याबद्दल ते जी काही वस्तुस्थिती त्यांच्या समोर येईल त्याच्यामध्ये सगळ्या मेडिकल रिपोर्ट बघून नातेवाईकांशी बोलून प्रत्येक मृत्यूची नोंद घेतली जाईल अशा पद्धतीने त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामुळे तो तफावत आज जरी दिसत असली तरीसुद्धा तुमच्याकडून सुद्धा जी माहिती येते त्याबद्दल लोकांशी खातरजमा करून त्याबदल्या वैद्यकीय परिस्थिती जाणून घेऊन ती तफावत जी आहे ती दूर केली जाईल. कारण सरकारने मदत जाहीर केली ती जर गरजूंपर्यंत खरंच पोहोचायची असेल तर त्यांचा मृत्यू यामुळे झाला आहे हे सरकारी यंत्रणेनेच मान्य करावं लागेल. ते नाकारलं तर ती मदत जे खरंच गरजवंत आहे तिथपर्यंत पोहोचणार. जे सरकारी इस्पितळांमध्ये गेलेले रुग्ण आहेत तिथं माहिती सरकारकडे आहेच. परंतु जे खाजगी रुग्णालयात गेले किंवा गावी जाऊन किंवा आसपास घरांमध्ये त्यांचे कुठे खेड्यापाड्यात मृत्यू झाले असतील तर ती माहिती जनतेच्या मार्फत सुद्धा पोचली तर त्याची नक्की दखल घेतली जाईल असं मला वाटतं. राजेश देशमुख आहे त्याचे प्रमुख, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही किंवा ते SP जे आहेत कानडे आहेत त्यांच्यावर होत नाही. पोलिसांचा बळी दिला जातो पण राजेश देशमुख सर्वस्याला जबाबदार आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यांच्यावर कारवाई किंवा निलंबनाची मागणी करतात. मला असं वाटतं की ही सगळ्यांची जबाबदारी असते. उत्पादन शुल्काची जशी जबाबदारी आहे तसं लोकांनी वेळोवेळी निवेदनं देऊन त्याची दखल पोलिसांनी घेतली नसेल तर ते देखील तेवढेच जबाबदार आहेत. या दृष्टिकोनातून उत्पादन शुल्काकडे ही माहिती आधी होती आणि त्यांनी त्याबद्दलचा हा पूर्वी गुन्हाही
हातभट्टीवाल्यावरती दाखल केलेला होता. आता यामध्ये राजेश देशमुखांचं काही त्रुटी राहिली आहे का अजून कोणाच्या काय त्रुटी राहिलेल्या आहेत वरिष्ठ स्तरावरती, हा संपूर्णपणाने मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला विषय आहे. त्यांचंही बारीक लक्ष आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनाही मी याबद्दलची माहिती सगळी कळवलेली आहे आणि त्यात मग जे जे संबंधित असतील त्याबद्दल आणि परत आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छिते की 22 जूनपासून अधिवेशन सुरू होतं आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये सुद्धा याच्यावर आवाज उठवलाच जाईल. अधिक वेगवेगळे आमदार काही जण आज आता जात आहेत. त्याच्या आधी तर मी गेले प्रत्येक ठिकाणी तर कुणी विशेष भेटायलाही त्यांना गेलेले नव्हते. पिंपरी चिंचवडचे गेले, पण हडपसरमध्ये मात्र थोडंसं शिथिलता मला जाणवलेली आहे. दुसरं असं महानगरपालिकेने मदत जाहीर केली आहे, पण प्रत्यक्षात ती मदत मिळालेली नाही आहे आणि समाजातले काही लोक आम्हालाच प्रश्न विचारत आहेत की हे दारू पिऊन मेले तर याच्याबद्दल यांच्या कुटुंबियांना का मदत करायची. तर मुळात कुटुंबीय जे आहेत ते काही दारूच्या व्यसनाचे बळी आहेत ते जे आहेत ते, आणि त्यामुळे या कुटुंबियांना कुठे ना कुठे धीर दिला तर केसमध्ये कन्व्हिक्शन होऊ शकेल असं मला वाटतं. आणि प्रत्येकापर्यंत मदत पोचण्याच्या संदर्भात जे जे आपल्याला सत्तेसमोर दिसतंय ते आपण सुद्धा सरकारसमोर मांडताच आहात आणि अजून काही माहिती आली तर ती त्यांच्याकडेही द्या, आमच्याकडेही द्या आणि मृत्यूंची संख्या जी वास्तवदर्शी आहे ती नक्कीच सरकारला स्वीकारायला लागेल. काही डिपार्टमेंटनी कारवाई करायला पाहिजे होती ती केली असं वाटतं तुम्हाला की काही त्रुटी राहिली? एक तर स्पष्ट त्रुटी दिसते आहे की ते म्हणजे मिथेनॉल हे घातक द्रव्य मिसळलं ते एका पोर्टलवरून किंवा कुठून त्यांनी प्राप्त केलं आणि प्राप्त केल्यानंतर इतके धडाधड मृत्यू व्हायला लागले. तर अशा पद्धतीने घातक द्रव्यांचं रसायन लोकांच्या पोटात गेल्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. आधीच याची संपूर्ण साखळी जर का उत्पादन शुल्क विभागाला तोडता आली असती तर एखाद्याच ठिकाणी घटना घडलेली दिसली असती, पण तसं झालं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं दिसतं की एक ही मोका किंवा MPDA लागावा अशा पद्धतीची एक साखळी झालेली आहे. उत्पादन शुल्कने अजून काय स्वतःचा अहवाल जर का जाहीर केला की आम्ही काय काय कारवाया केल्या होत्या लेखी अहवाल, पण मध्यंतरी मी काल पेपरला वाचलं की 1000 ठिकाणी ते छापे घातले म्हणतात. पण कुठे घातले काय घेतले आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. तर त्याच्यामुळे त्या छाप्यांमधून काय निष्पन्न झालं असं त्यांनी एक अहवाल मांडावा असं मला वाटतं. मोका कोणावरती लावा? योगेश वानखेडे आरोपी तो तर आहेच, पण उत्पादन शुल्क मधले कोणी जबाबदार असेल? ज्यांच्याकडून मुद्दामून जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं असेल ते सगळे याच्यामध्ये जबाबदार आहेत आणि त्यामध्ये जसे त्यांनी स्वतः विक्री केली त्याचबरोबर ज्यांनी पोचवली विक्री, ज्यांचे स्वतःचे गुत्ते आहेत परत हडपसर आणि इतर ठिकाणी, हे सगळेच जबाबदार आहेत असं मला वाटतं. काही तुम्ही CIDच्या कार्यालयात आलेला आहात. CIDच्या पोलीस अधीक्षक आहेत वैशाली माने यांनी गंभीर आरोप केलेला आहे की महिलांना बजारमध्ये दुजाभाव भेटत आहे, कुठेतरी त्यांची अडवणूक केली जात आहे. अनेक महिला ज्या आहेत त्या नॉन एक्झिक्युटिव्हला आहेत. सरकार महिलांकडे बघताना कुठेतरी त्यांना पोस्टिंग देताना कुठेतरी हात आकडते घेतं असा त्यांचा आरोप आहे. मी लोकशाही वाहिनीचं तुमचं अभिनंदन करीन, पण मी सुद्धा वैशाली माने यांची ऐकली मुलाखत आणि त्या प्रकारे त्या बोललेल्या आहेत. त्याची दखल मला असं वाटतं पोलीस महानिरीक्षक तर घेतील, पण मी हा विचार करते की ती मुलाखतीतले त्यांनी मांडलेले मुद्दे लिहून काढून तुमच्या मुलाखतीसह पोलीस महासंचालकांकडे पाठवावेत जेणेकरून त्याची दखल घेतली जाईल. आणि याच्यापूर्वी कुठल्याही वाहिनीवर न येता अनेक महिला पोलिसांनी माझ्याकडे ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्याचा मी वारंवार मला तर वाटतं निदान 15 तरी केसेसचा मी पाठपुरावा स्वतः केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या दृष्टीने अंतर्गत महिला सुरक्षेसाठी त्यांची कमिटी आहे ज्याच्यामध्ये स्वतः महिला IPS अधिकारी असतात. वेळोवेळी त्यांच्या कमिट्या पण केल्या जातात, पण सातत्याने या संदर्भातल्या तक्रारींकडे स्वतः IG आणि स्वतः गृहमंत्र्यांनी तपासून घ्यावं. त्यानुसार काही सुधारणा आवश्यक असेल तर ती जरूर करावी असं मला वाटतं. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.